मटणावर दही खाणं जीवावर बेतलं. नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू, पतीवर आयसीयूमध्ये उपचार. नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. रविवारी दिवसभर शेतातील कामे आटोपल्यानंतर रात्री कुटुंबासमवेत मटणाचा बेत आखला. मात्र मटण खाल्ल्यानंतर अचानक रात्री तब्येत बिघडली. रात्री प्रचंड त्रास होत असल्याने तातडीनं नागपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच द्वारकाबाई शांताराम हाळीज वय वर्ष 68 यांचा मृत्यू झाला. तर पती शांताराम नानाजी हाळीज वय वर्ष 78 यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री मटणाचं जेवण, त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. विषबाधा झाल्याने द्वारकाबाईंचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर शांताराम हाळीज यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर द्वारकाबाई हाळीज यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. शांताराम हाळीज यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. द्वारकाबाई हाळीज यांच्यावर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस याचा तपास सुरू आहे. दरम्यान मटण की दही, नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अन्न आणि इतर आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि वैद्यकीय प्रशासनाने आवश्यक ते नमुने प्राप्त करून प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत. प्राथमिकदृष्ट्या विषबाधेचे नेमके कारण निश्चित झालेले नसून अहवाल आल्यावर या घटनेमागील कारण स्पष्ट होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.